मित्रांनो, मिठाई वाटण्यासाठी तयार व्हा, कारण आज रातपासून तब्बल 72 वर्षांपर्यंत या 6 राशींवर धनवर्षा होणार आहे. होय, स्वतः भगवान शनिदेव या 6 राशींवर अत्यंत प्रसन्न झाले आहेत. आता त्यांच्या जीवनात येणार आहे अपरंपार सुख, समाधान आणि समृद्धी. भगवान शनिदेव स्वतः त्यांच्या सर्व दुःख, त्रास आणि संकटांचे अंत करण्यास तयार झाले आहेत आणि त्यामुळे या 6 राशींचे नशीब कायमचे बदलणार आहे. मग मित्रांनो, त्या भाग्यवान 6 राशी कोणत्या आहेत, ज्यांच्यावर आज रातपासून 72 वर्षांपर्यंत धनवर्षा होणार आहे आणि जे आता धनवान आणि समृद्ध होणार आहेत? या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या 6 भाग्यशाली राशींची यादी. म्हणून हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ या 6 राशींकरिता अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी भगवान शनिदेवांचे खरे भक्त असलेले आपण सर्व या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये 3 वेळेस लिहा जय शनिदेव, ज्यामुळे भगवान शनिदेवांचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत थेट पोहोचतील. त्यामुळे नक्कीच कमेंटमध्ये ख्या श्रद्धेने 3 वेळेस लिहा जय भगवान शनिदेव व असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता बोलूया त्या 6 भाग्यवान राशींबद्दल, ज्यांच्यावर शनिदेव आता 72 वर्षांपर्यंत धनाची बरसात करणार आहे आणि ज्यांचे आयुष्य होणार आहे संपत्तीने ओथंबलेलं. जसं आपण सगळे जाणतो, हिंदू धर्मात अनेक देवदेवतांची पूजा केली जाते. त्यात एक अत्यंत पूजनीय नाव म्हणजे भगवान शनिदेव. भगवान शनिदेव हे सर्वोच्च न्यायाधीश मानले जातात. ते चुकीचे कर्म करणाऱ्यांना योग्य वेळी दंड देतात आणि योग्य कर्म करणाऱ्यांना भरभरून फळ देतात. ते सूर्यपुत्र आहे आणि कर्मफलाचे दाता म्हणून ओळखले जातात. मोक्ष देण्याची शक्ती देखील फक्त भगवान शनिदेवांकडेच आहे. अनेक लोक शनिदेवांचे नाव ऐकल्यावर घाबरतात, पण सत्य हे आहे की शनिदेव हे न्यायाचे आणि संतुलनाचे प्रतीक आहे. ते प्रत्येक जीवाशी समान न्याय करतात. ज्यांच्यावर शनिदेवांची कृपा असते त्यांच्या जीवनात कोणतीही मोठी अडचण येत नाही, परंतु जे अन्याय करतात, इतरांना दुखावतात, त्यांना शनिदेव योग्य तो दंड देतात. आता शनिदेवांची विशेष कृपा 12 पैकी या 6 राशींवर होणार आहे. या राशींच्या लोकांवर शनिदेव इतके प्रसन्न झाले आहेत की त्यांच्या आयुष्यात आता कुठल्याही गोष्टीची कमतरता उरणार नाही. होय मित्रांनो, शनिदेवांच्या या कृपेने या 6 राशींच्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा वर्षाव होणार आहे. या 6 राशींच्या लोकांच्या जीवनातील सर्व दुःख, त्रास आणि संकट आता संपणार आहेत. भगवान शनिदेवांच्या कृपेने या राशींना असंख्य लाभ, धनप्राप्ती आणि मोठमोठ्या यशाचे फळ मिळणार आहे. यामुळे या 6 राशींचे संपूर्ण जीवनच बदलून जाणार आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील पहिली भाग्यशाली राशी सांगण्या अगोदर एक महत्त्वाची सूचना म्हणजे या भाग्यशाली यादीमध्ये तुमची राशी असू शकते व तुमच्या कुटुंबामधील कोणत्याही सदस्य यांची देखील असू शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, या भाग्यशाली 6 राशींपैकी पहिली रास म्हणजे मकर रास. मकर राशीच्या लोकांनो, भगवान शनिदेवांच्या विशेष कृपेने तुमच्यासाठी आता अत्यंत शुभ आणि यशस्वी काळ सुरू होणार आहे. होय, शनिदेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहे. तुमच्या मान, सन्मान आणि प्रतिष्ठेत मोठी वाढ होईल. समाजात तुमचे नाव, तुमचे कार्य आणि तुमचे अस्तित्व गौरवाने उजळेल. भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने तुम्हाला आता नव्या यशाच्या संधी मिळणार आहेत. त्या संधींचा योग्य फायदा घेऊन तुम्ही तुमचे जीवन पुढे नेऊ शकाल. जे काही कामं अडलेली होती ती आता वेगाने पूर्ण होऊ लागतील. तुम्ही जे नवीन कार्य सुरू कराल त्यातही तुम्हाला निश्चित यश मिळेल. भगवान शनिदेवांच्या कृपेने
मकर राशीच्या लोकांच्या उत्पन्नाचे मार्ग वाढतील. धनलाभाचे नवनवे स्रोत निर्माण होतील. घरात आनंद, शांती आणि सुखद वातावरण राहील. व्यवसायात वाढ, समाजात सन्मान आणि अचानक होणाऱ्या धनलाभाचे योग तयार होत आहे. जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत यशस्वी ठरणार आहे. भगवान शनिदेवांची विशेष कृपा आता तुमच्यावर आहे. वेळ तुमच्या पूर्णतः बाजूने आहे, त्यामुळे या वेळेचा भरपूर उपयोग करा आणि तो हातून निसटू देऊ नका. आता या यादीतील दुसरी भाग्यवान रास आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांनो, शनिदेवांच्या कृपेने येणारा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि फलदायी राहणार आहे. तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडतील. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळेल आणि त्याने तुमच्या मनात आनंदाची लहर निर्माण होईल. सर्व अडथळे आता दूर होतील आणि तुम्ही तुमच्या उद्दिष्टांकडे जलदगतीने वाटचाल कराल. कुटुंबीय आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचे मनोबल अधिक दृढ होईल. तुम्ही आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवाल, जे तुमच्यासाठी आनंद आणि समाधानाचे कारण ठरतील. शनिदेवांच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. ज्यांना बराच काळ आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता, त्यांना आता मोठा दिलासा आणि नवे उत्पन्नाचे मार्ग मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी पदोन्नती, वेतनवाढ आणि उच्च अधिकाऱ्यांकडून कौतुकाचे योग आहे. तुमचे परिश्रम आणि समर्पण सर्वांनाच दिसेल. तुम्हाला नव्या जबाबदाऱ्या मिळतील, ज्या तुमच्या करिअरला नवी दिशा देतील. सामाजिक जीवनातही सकारात्मक बदल होतील. नवे मित्र मिळतील, जुने संबंध अधिक मजबूत होतील. तुमची संवाद कौशल्य वाढतील आणि तुम्ही तुमचे विचार अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडू शकाल. तुमच्या जीवनात आनंद, उत्साह आणि सकारात्मकतेचे आगमन होईल. तुमच्या आजूबाजूचे वातावरणही आनंदी बनेल. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ अत्यंत अनुकूल राहील. नियमित व्यायाम आणि योग्य आहारामुळे तुमचे स्वास्थ्य चांगले टिकेल. एकूणच मेष राशीच्या जातकांसाठी भगवान शनिदेवांची कृपा अत्यंत लाभदायी आणि सुखदायक ठरणार आहे. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील, ज्यामुळे तुमची दिशा आणि गती दोन्ही नव्या प्रकाशात झळकतील. होय मित्रांनो, आता काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे. भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने या काळाचा पूर्ण लाभ घ्या आणि तो हातातून जाऊ देऊ नका. या यादीतील पुढची भाग्यशाली रास आहे तुला रास. तुला राशीच्या लोकांनो, भगवान शनिदेवांच्या कृपेने तुम्हाला लवकरच एखादा शुभ संदेश मिळणार आहे. तुमच्या परिश्रमाचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे. शनिदेवांच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. अडलेली कामं आता यशस्वीपणे पूर्ण होतील. मित्रमैत्रिणींशी जास्त जुळवून घेण्याचे योग तयार होत आहे. या राशीच्या लोकांना धनलाभ, प्रतिष्ठा आणि मोठ्या यशाचे फळ मिळणार आहे. कुटुंब आणि जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला लाभेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुमची सर्व कामं सहज पूर्ण होतील. शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर कायम राहणार आहे, ज्यामुळे तुमच्या धनासंबंधी सर्व समस्या दूर होतील. जे कामं अनेक वर्षांपासून अडकलेली होती ती आता पूर्णत्वाला पोहोचतील. भगवान शनिदेवांच्या आशीर्वादामुळे तुला राशीचे लोक दिवसेंदिवस प्रगतीच्या शिखरावर पोहोचतील. तुमच्या यशाचे झेंडे चारही दिशांना फडकतील आणि जग तुमचे तेज पाहिल. होय मित्रांनो, शनिदेवांच्या कृपेने आता तुमच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आणि यशस्वी ठरणार आहे. आता या यादीतील पुढची रास आहे मीन रास. मीन राशीच्या लोकांनो, भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी आनंददायी बातम्यांचा काळ सुरू होणार आहे. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि त्याने तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही. सर्व अडथळे आता दूर होतील आणि शनिदेवांच्या कृपेने
तुमची प्रत्येक कामवेळेत पूर्ण होतील. कुटुंब आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. शनिदेवांची असीम कृपा तुमच्यावर आहे. धनासंबंधी सर्व त्रास संपतील आणि नव्या धनलाभाच्या संधी तुमच्या समोर येतील. तुमची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस सुधारेल. नोकरी करणाऱ्यांसाठीही हा काळ शुभ आहे. पदोन्नती, वेतनवाढ आणि वरिष्ठांकडून प्रशंसेचे योग तयार होत आहेत. तुमच्या मेहनतीला योग्य ओळख मिळेल. याशिवाय तुमच्या आयुष्यात आता आनंदाचं आणि समाधानाचं नवं पर्व सुरू होणार आहे. शनिदेवांच्या कृपेने तुमच्या सर्व समस्यांचा अंत होईल आणि तुमचं प्रत्येक स्वप्न आता वास्तवात उतरेल. म्हणून मीन राशीच्या लोकांनो, हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ, लाभदायी आणि परिवर्तनकारी राहील. तुमचं जीवन आनंद, समृद्धी आणि सकारात्मकतेने भरून जाईल. मित्रांनो, पुढील राशी बघण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो, या संदेशाला एक लाईक करा आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत रहा. आता पुढे येते ती रास, सिंह रास. सिंह राशीच्या लोकांनो, शनिदेवांच्या कृपेने तुमच्यासाठी आता अत्यंत शुभ आणि तेजस्वी काळ सुरू होतोय. तुम्हाला मान, सन्मान आणि समाजात मोठी ओळख मिळेल. तुमच्या जीवनात नव्या संधींचे आगमन होईल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. शनिदेवांची कृपा तुमच्यावर अखंड राहील आणि त्याच्यामुळे तुम्हाला मोठा धनलाभ होईल. घरात आनंदी वातावरण राहील. व्यवसायात वाढ होईल आणि प्रत्येक बाजूने तुम्हाला लाभच लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती आणि वेतनवाढीचे सुंदर योग तयार होत आहे. भगवान शनिदेवांच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांना धनलाभाच्या अनेक संधी मिळतील, ज्यामुळे तुमचं जीवन बदलून जाईल आणि आर्थिक स्थिती अधिक मजबूत बनेल. कुटुंबात आनंदाची लहर पसरलेली असेल. ज्यांना अपत्य प्राप्तीची इच्छा आहे त्यांनाही आता त्या आनंदाचा लाभ होईल आणि घरभर आनंदाचे वातावरण निर्माण होईल. होय मित्रांनो, शनिदेवांच्या आशीर्वादाने सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात आता अपरंपार सुख आणि समृद्धीचा काळ सुरू होत आहे. त्यामुळे त्यांचे जीवन पूर्णतः बदलून जाणार आहे. हे सांगण्यात काहीच चुकीचे ठरणार नाही. भगवान शनिदेवांच्या कृपेने आता काळ पूर्णतः तुमच्या बाजूने आहे. होय मित्रांनो, या भाग्यवान राशींच्या यादीत जी पुढील राशी येते ती म्हणजे धनु राशी. धनु राशीच्या लोकांना सांगू इच्छितो, भगवान शनिदेवांच्या कृपेने आता तुम्ही एका मोठ्या आनंदाच्या बातमीस पात्र ठरत आहात. होय, तुम्ही जे परिश्रम केले, ज्या घामाचे थेंब तुम्ही घालवले, त्याचं सोनं होण्याची वेळ आता आली आहे. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळणार आहे आणि त्यामुळे तुमच्या आनंदाला आता सीमा उरणार नाही. ज्या कामांमध्ये अडथळे येत होते, जे थांबले होते, ते सारे काम भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने पूर्णत्वास जातील. तुम्हाला कुटुंबाच्या, मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं, धनु राशीवर शनिदेवांची असीम कृपा आहे. धनसंबंधी ज्या अडचणी तुम्हाला सतावत होत्या त्या आता संपतील आणि धनप्राप्तीचे नवे मार्ग खुलतील. धनवृद्धी, लाभ आणि मोठ्या यशांच्या लाटेत आता तुम्ही वाहून जाणार आहात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती व वेतनवाढीचे संकेत मिळतील, तर व्यावसायिकांना अचानक नफा आणि प्रतिष्ठेची वाढ होईल. संक्षेपात सांगायचं तर धनु राशीच्या लोकांनो, तुमच्या सर्व समस्या आता संपणार आहे आणि तुमच्या आयुष्यात येणार आहे आनंद, समाधान आणि समृद्धीचा काळ. आता पुढे जी राशी येते ती म्हणजे मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांवरही भगवान शनिदेवांची विशेष कृपा राहणार आहे. आगामी काळात तुमच्यासाठी आयवौद्धी, पदोन्नती आणि प्रगतीचे नवे दरवाजे उघडतील. व्यावसायिकांना अचानक नफा मिळेल, तर नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा आणि गौरव प्राप्त होईल. अधुरे आर्थिक काम पूर्ण होतील. घरात शांती,
आनंद आणि एकतेचे वातावरण निर्माण होईल. मोठ्या शुभवार्तेची शक्यता आहे. ती नोकरी, व्यापार किंवा कुटुंबाशी संबंधित असू शकते. भगवान शनिदेवांच्या कृपेने तुम्हाला अकस्मात धनप्राप्तीचे योग दिसतात. जे लोक नवीन घर, वाहन किंवा संपत्ती खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. संतान सुख, प्रतिष्ठा आणि कौटुंबिक आनंद सर्व काही वाढणार आहे. मिथुन राशीवाल्यांनो, शनिदेवांची कृपा तुमच्यावर पूर्णतः आहे. हा वेळ तुमच्या बाजूने आहे. त्याचा पूर्ण लाभ घ्या आणि तो वाया जाऊ देऊ नका. मित्रांनो, पुढील राशी बघण्या अगोदर कमेंट बॉक्समध्ये तुमची राशी लगेच लिहा. आता या यादीत पुढे जी भाग्यवान राशी येते ती म्हणजे वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांनो, भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने आता तुम्हाला अतिशय लवकर एक शुभ वार्ता मिळणार आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीचा लाभ आता नक्की मिळेल. तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. रुकेलेले कामं यशस्वीरित्या पूर्ण होतील आणि समाजात तुमचे नातेसंबंध आणि आदर वाढेल. कुटुंब आणि जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल. तुमच्या मधुर वाणीमुळे अनेक अडथळे सहज दूर होतील. शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर आहे, ज्यामुळे तुमच्या सर्व धनसंबंधी अडचणी दूर होतील. जे काम वर्षानुवर्षे थांबले होते ते आता पूर्णत्वास येतील. वृषभ राशीवाल्यांनो, आता तुमचे नशीब तेजाने झळकणार आहे. तुम्ही दिवसेंदिवस प्रगती कराल आणि तुमच्या यशाची पताका जगभर फडकवणार आहात. शनिदेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. जय शनिदेव. होय मित्रांनो, या शुभ राशींच्या यादीत जी पुढील राशी आहे ती म्हणजे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांनो, तुमच्यावर भगवान शनिदेवांची विशेष कृपा अत्यंत प्रबळतेने राहणार आहे. तुमच्या आयुष्यात आता धनवृद्धी, यश आणि समृद्धीचा काळ सुरू होत आहे. फक्त इतकंच नाही, तुमच्या व्यवसायात जबरदस्त वाढ होणार आहे. जे लोक नोकरी करतात त्यांच्यासाठी हा काळ पदोन्नती आणि वेतनवाढीचा काळ ठरणार आहे. तुमच्या कष्टाचं सोनं होणार आहे आणि तुमच्या प्रयत्नांचं बीज आता फळाला येणार आहे. ज्यांना विदेशात नोकरी करण्याचं स्वप्न आहे त्यांचे ते स्वप्न शनिदेवांच्या कृपेने आता साकार होणार आहे. व्यापारी वर्गासाठीही हा काळ अधिक नफा आणि धनलाभाचा राहील. असं अनेक वेळा होईल की अचानक धनप्राप्तीचे अवसर तुमच्या समोर येतील. ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनाही आता त्या सुखाची प्राप्ती होणार आहे. घरात आनंद, शांती आणि हसरे वातावरण कायम राहील. प्रेम संबंध अधिक मजबूत होतील आणि तुम्ही ज्या कार्याला हात लावाल ते यशस्वीपणे पूर्ण होईल. जे लोक नवीन घर, वाहन किंवा प्रॉपर्टी घेण्याचा विचार करत आहेत त्यांचे स्वप्नही आता साकार होईल. भगवान शनिदेवांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनात येईल यश, धन आणि सुखाचे नवपर्व. कन्या राशीवाल्यांनो, हा काळ तुम्हाला जीवन बदलणारा ठरणार आहे. तुमच्या चेहऱ्यावरचे तेज आणि आत्मविश्वास जगाला दिसेल. जय शनिदेव. आता या यादीत जी पुढील राशी येते ती म्हणजे कर्क राशी. कर्क राशीच्या मित्रांनो, भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमचे येणार वेळ अत्यंत शुभ आणि मंगलमय ठरणार आहे. तुमच्या जीवनात आता सकारात्मक बदलांची मालिका सुरू होणार आहे. तुमच्या मेहनतीचा आणि सातत्याचा योग्य फल तुम्हाला मिळणार आहे. ज्या गोष्टी अधुऱ्या राहिल्या होत्या त्या आता पूर्ण होतील. तुम्ही आपल्या लक्ष्यांच्या दिशेने वेगाने प्रगती कराल. कुटुंब, मित्र आणि प्रियजनांचा तुम्हाला भक्कम आधार मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि मानसिक शक्ती वाढेल. तुमचे मन आनंदाने आणि समाधानाने भरून जाईल. शनिदेवांच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. ज्यांना आर्थिक ताण किंवा कर्जाचा त्रास होता त्यांच्यासाठी हा काळ राहत आणि वाढीचा काळ ठरेल. धनप्राप्तीचे
नवीन मार्ग उघडतील आणि तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि सन्मानाचे योग प्राप्त होतील. वरिष्ठ अधिकारी तुमचे कौतुक करतील आणि तुमच्यावर नवी जबाबदारी सोपवतील, जी तुमच्या कारकिर्दीला नवी दिशा देईल. सामाजिक स्तरावरही तुम्हाला नवे मित्र आणि आदरस्थान मिळेल. तुमच्या वाणी आणि संवाद कौशल्यात निखार येईल, ज्यामुळे तुम्ही तुमचे विचार प्रभावीपणे मांडाल. सकारात्मकता आणि आनंदाचे वातावरण तुमच्या भोवती असेल. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ अनुकूल असेल. योग्य आहार आणि नियमित व्यायाम तुम्हाला ताजेतवाने ठेवेल. म्हणून कर्क राशीच्या मित्रांनो, शनिदेवांच्या कृपेने येणारा हा काळ आहे समृद्धी, प्रगती आणि सुखाचा काळ. त्याचा पूर्ण लाभ घ्या. वेळ हातातून जाऊ देऊ नका, कारण हा काळ तुमचं भविष्य उजळवणार आहे. मित्रांनो, या होत्या या भाग्यशाली राशी. यापैकी तुमची राशी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.